नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर एकदम साधा सोपा पदार्थ आणि रुखवातात सुद्धा हा पदार्थ असतो। तर एकदम साधी आहे पद्धत वाफेवरच्या साबुदाणा पापड। तर हे बघा तिप्पट फुलणारी हे साबुदाणा पापड आहेत। दिसायला तर एकदम छोटी पण तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट दिसते। तर साधी सोपी पद्धत आहे आणि उन्हात सुद्धा बसायची गरज नाही, याला सावलीमध्येच बनवलं जातं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा मस्त दुप्पट तिप्पट अशी फुललेली आहे। तर इथे आपण अर्धी वाटी साबुदाणा मी भिजवून घेतला होता आणि ते रात्रभर असा भिजलेला आहे। छान साबुदाणा भिजलाय। आता याला मीठ लावून घ्यायचे। तर काहीच नाही, वाफवायचे फक्त आपल्याला ह्या शाबूला। तर हे बघा पूर्ण साबुदाण्याला मी आता मीठ लावून घेतले। आता आपण रुखवातामध्ये जेव्हा द्यायला करतो तेव्हा थोडासा कलर टाकतोच, ते छान दिसावं म्हणून। आता या शाबूतला थोडासा शाबू बाहेर काढून घ्यायचा आणि या बाहेर काढलाय थोडासा वाटीत, त्याला आता कलर लावून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे ग्रीन कलर होता, तुमच्याकडे कलर जो असेल तो लावा, नाही घातला तरी चालेल कलर, पण कलर रुखवातामध्ये कलर असतो म्हणून मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा हे शाबूला पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा कलर, जो कलर असेल तो। हे बघा मिक्स झालाय। तर आता आपण हे इडली पात्रात बनवणार आहोत हे पापड। तर इडली प्लेटला थोडंसं तेलाचं बोट लावून घ्यायचे, कारण मग पटकन निघतात। जास्ती तेल लावायचं नाही, नाहीतर मेंचट असा वास येतो। तर सगळीकडून आता मी या सगळ्या प्लेटला तेल लावून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला असा थोडा थोडा शाबू घालून घ्यायचा आहे। तर अगदी एक एक शाबू असा साईडनी ठेवत गेलं तरी पण छान ह्या पापड्या होतात। माझ्याकडून तरी थोड्याशा जाडसर झाल्यात। हे बघा पूर्ण अशा प्लेटमध्ये लावून घ्यायचा आहे साबुदाणा। आता यावर आपण हे व्हाईट जे घातलेले आहेत साबुदाणा ते सगळ्या प्लेटमध्ये घालून घेणार आहे अगोदर व्हाईटचा, मग कलरचा हात लागायला नको। तर बघा हे आता कलरचे जे आहेत ते 4-5 असे साबुदाणा घालून घ्यायचे, मस्त दिसतात। माझ्याकडे आता ग्रीन कलर होता म्हणून मी ग्रीन टाकलाय, तुमच्याकडे जर ऑरेंज किंवा रेड नाही टाकला तरी सुद्धा छान दिसतात हे पापड। उन्हाळ्यामध्ये करायचा हा पदार्थ एकदम सोपा आहे आणि सावलीत बसून सुद्धा आपण हे करू शकतो। फॅन खाली मस्त सुकतात आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवायचं। आता इडली पात्रामध्ये मी ग्लासभर एवढं पाणी घालून घेतले आणि त्याला उकळी आली। आता हे प्लेट ठेवून द्यायच्या आणि 1 ते 2 मिनिटासाठीच फक्त वाफ काढायची आपल्याला, छान पापड तयार होतात। इथे आता मी सगळ्या अशा प्लेट ठेवून घेतलेल्या आहेत, झाकण ठेवले आणि 2 मिनिटानंतर बघणार आहोत आपण। हे बघा 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूया। तर बघा मस्त वाफ आलेली आहे। किती साधी सोपी पद्धत आहे। आणि आता हे आपल्याला सगळ्या प्लेट काढून घ्यायच्यात आणि हे कॅरी बॅगवर ठेवून घ्यायच्यात। तर बघा मी आता हे चमच्याने काढून घेते। माझ्याकडे अशी डीमार्टची मोठी कॅरी बॅग होती, ते कट करून घेतली आणि त्याच्यावरच ठेवून देते। कधी कधी साबुदाणा खिचडी आपण जास्त शाबू भिजला जातो आणि तो शिल्लक राहतो, तर त्याचेच असे पापड बनवले तर मस्त पापडही होतात आणि साबुदाणाही वेस्ट होत नाही। तर हे बघा मस्त पापड तयार झालेले आहेत। त्याला आता दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। हे बघा दुसऱ्या दिवशी असे पापड मस्त वाळलेले आहेत। आता मी हे तुम्हाला तळून दाखवते। मस्त फुलतात आणि बघा थोडंसंच कढईमध्ये तेल घातले आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाले की एक एक पापड असे तळून घ्यायचे। हे बघा मस्त दुप्पट तिप्पट असा पापड फुललेला आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे। तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।